विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। इयत्ता 8वी गणितातील सराव संच 7.2 आज आपण सोडवणार आहोत। सराव संच 7.2 मधील उदाहरण ही व्यस्त चलन या घटकावर आधारित आहे। आपण 7.1 मध्ये समचलन शिकलेलो आहोत। तशाच प्रकारचं व्यस्त चलन आहे, फक्त याच्यामध्ये दोन राशींमधील संबंध हा व्यस्त म्हणजे उलटा असतो। इथे एक उदाहरण पाहूया। समजा एका रांगेमध्ये काही मुलं उभी केली आहेत आणि जेव्हा अशा अनेक रांगा होतात तेव्हा त्या रांगांची संख्या खाली दिलेली आहे। तर रांगेतील मुलांची संख्या समजा जर 40 असेल तर त्या मुलांच्या 6 रांगा होतात। रांगेतील मुलांची संख्या 10 असेल तर 24 रांगा तयार होतात। मुलांची संख्या 24 असेल एका रांगेतील तर अशा 10 रांगा तयार होतात। इथे आपल्या लक्षात येईल की ह्या दोन राशींमध्ये बदल होत आहे, पण समचलनामध्ये काय होत होतं की 40च्या 10 ही 40ची 10 अशी जर पहिल्या राशीमध्ये फरक झाला म्हणजे ही राशी 4 पटीने कमी झाली तर दुसरी राशी सुद्धा 4 पटीने कमी होत होती। परंतु व्यस्त चलनामध्ये व्यस्त म्हणजे उलट क्रिया घडते। म्हणजे एक राशी जर ज्या पटीत कमी होते तर दुसरी राशी त्या पटीत वाढते। उदाहरणार्थ इथे 40 आहे, 40चे 10 झाले म्हणजे 4 पटीने मुलांची संख्या कमी झालेली आहे। तर रांगांची संख्या 4 पटीने वाढलेली आहे। 40 भागिले 4 केलं तर आपल्याला 10 येतात आणि 6 गुणिले 4 केलं तर 24 येतात। म्हणजे इथे एक राशी कमी झाली तर दुसरी वाढते आणि एक राशी वाढली तर दुसरी कमी होते। इथे 10चे 24 झाले वाढले, इथे 24चे 10 झाले कमी झाले, पुन्हा 24चे निम्मे 12 झाले, 10चे दुप्पट 20 झाले, पुन्हा 12चे 8 झाले, 20चे 30 झाले। इथे लक्षात घ्यायचे की दोन राशींमध्ये व्यस्त असा संबंध असतो। एक राशी वाढली तर दुसरी कमी होते, एक राशी कमी झाली तर दुसरी वाढते, म्हणून याला व्यस्त चलन असं म्हणतात। आता जसं समचलनाचे आपण समीकरण शोधलं होतं, मांडणी केली होती, तशीच व्यस्त चलनाची सुद्धा गणिती मांडणी आपल्याला करायची। व्यस्त चलनाचं लेखन असं केलं जातं, एक्स व्यस्त चलन वाय। आपण समचलनामध्ये एक्स समचलन वाय लिहिताना एक्स हे अल्फाचं चिन्ह आणि इथे वाय लिहित होतो। व्यस्त चलन लिहिताना फक्त फरक एवढा होतो की वाय ऐवजी 1/छेद वाय येतो, 1/छेद वाय आणि इकडे एक्स येतो। याला व्यस्त चलनाचं आपण असं लेखन करतो। इथे सुद्धा आपल्याला के हा स्थिरांक वापरायचा आहे, तर एक्स बरोबर k/छेद वाय आणि हा जो के असतो स्थिरांक त्याची किंमत कायम एक्स गुणिले वाय एवढी येते। जर इथे या दिलेल्या दोन राशीचा प्रत्येक ठिकाणी आपण गुणाकार केला तर इथे आपल्याला गुणाकार मिळेल 240, या ठिकाणी सुद्धा मिळेल 240, इथे सुद्धा मिळेल 240, इथे आणि इथे सुद्धा 240 मिळेल। म्हणजे व्यस्त चलनामध्ये दोन्ही राशींचा गुणाकार हा एक स्थिरांक येतो। आपण समीकरणामध्ये तो के ने दाखवतोय, तर के हा स्थिरांक आहे आणि इथे त्यांचा गुणाकार हा स्थिर असतो। समचलनामध्ये त्यांचा भागाकार स्थिर असायचा। तर हा फरक आहे व्यस्त चलन व समचलनामध्ये। आता आपण यावर आधारित उदाहरणं सोडवूया। पहिलं उदाहरण आहे, एक काम पूर्ण करण्यासाठी लावलेल्या मजुरांची संख्या आणि काम पूर्ण होण्यासाठी लागणारे दिवस यांची माहिती खालील सारणीत दिली आहे, ती सारणी पूर्ण करा। इथे आपल्याला एक सारणी दिली आहे, वरती आहे मजुरांची संख्या आणि खाली आहे ते काम पूर्ण होण्यासाठी दिवस किती लागतात। समजा 30 मजूर घेतले तर 6 दिवस लागतात, 20 मजूर घेतले तर 9 दिवस लागतात। मग त्यांनी आपल्याला विचारले जर 12 दिवस लागत असतील तर मजूर किती, 10 मजूर असतील तर दिवस किती आणि 36 दिवस लागत असतील तर मजूर किती। इथे एक लक्षात घ्यायचंय, 30 मजुरांना 6 दिवस यांचा जर गुणाकार केला तर आपल्याला 180 हा स्थिरांक येईल। 20 मजुरांना 9 दिवस यांचा गुणाकार केला तर 180 येईल। म्हणजे आपल्याला जर 12 दिवसांसाठी काम पूर्ण करायचं असेल 12 दिवसात तर किती मजूर लागतील हे शोधण्यासाठी 180 याला 12 ने जर भागलं तर आपल्याला येतात 15। त्यामुळे मग आपल्याला मजुरांची संख्या 15 आहे हे लक्षात येतं, कारण 15 गुणिले 12 पुन्हा 180 येतात। 10 मजूर असतील तर 180 हा आपला गुणाकार स्थिरांक आहे, 10ला 18 ने गुणल्यावर 180 येतात, त्यामुळे मग 18 दिवस लागतील। आणि 36 दिवस लागतात तर मजूर किती असतील तर 36 ने 180 ला भागल्यावर 5 येतात, म्हणजे आपल्याला 5 मजूर लागतील जर 36 दिवस काम चालू असेल तर। अशा तऱ्हेने आपण हा जो एक्स गुणिले वाय बरोबर के हे जे चलनाचं समीकरण आहे याचा उपयोग करून इथल्या गाळलेल्या जागा
भरलेले आहे। दुसरा प्रश्न पाहूया। प्रत्येक उदाहरणात चलनाचा स्थिरांक काढा व चलनाचे समीकरण लिहा। इथे P व्यस्त चलन Q आहे, P 15 तेव्हा Q 4 आहे। म्हणजे इथे आपल्याला स्थिरांक काढायचा म्हणजे K ची किंमत काढायची आहे। तर P व्यस्त चलन Q आहे म्हणजेच P गुणिले Q बरोबर K हे आपल्याला चलनाचं समीकरण आहे। इथे आपल्याला दिलेली माहिती आहे की P 15 आहे तेव्हा Q 4 असतो, त्यामुळे या समीकरणामध्ये फक्त आपल्याला किमती टाकायच्या। 15 गुणिले 4 बरोबर 60 म्हणजे चलनाचा स्थिरांक मिळालेला आहे आपल्याला 4। आता 60 आपल्याला चलनाचा स्थिरांक 60 मिळालेला आहे। आता आपल्याला चलनाचं जे समीकरण आहे ते लिहायचं आहे। इथे चलनाचं समीकरण लिहिलं तेव्हा आपल्याला K ची किंमत माहिती नव्हती, आता K ची किंमत माहिती आहे, त्यामुळे P बरोबर 60 Q, K ऐवजी फक्त 60 लिहायचं आहे, किंवा P गुणिले Q बरोबर 60 अशा दोन्ही प्रकारे आपण चलनाचं समीकरण लिहू शकतो। इथे फक्त आपण K ची मिळालेली किंमत समीकरणामध्ये टाकलेली आहे। पुढचा प्रश्न पाहूया। Z व्यस्त चलन W जेव्हा Z बरोबर 2.5 तेव्हा W बरोबर 24। इथे सुद्धा आपण पहिल्यांदा चलन आहे तसे लिहिलं, नंतर चलनाचं समीकरण आपल्याला माहिती आहे Z गुणिले W बरोबर K। Z ची किंमत 2.5 असते तेव्हा W हा 24 असतो। या दोन किमती आपण या समीकरणामध्ये टाकणार आहोत। 2.5 गुणिले 24 बरोबर K यांचा गुणाकार केला तर K बरोबर 60 हा चलनाचा स्थिरांक मिळाला। आता आपल्याला चलनाच्या समीकरणामध्ये स्थिरांकाची किंमत टाकून लिहायचं आहे। ZW इथे चल जेव्हा आपण वापरतो तेव्हा मध्ये गुणिले चिन्ह नसेल तर आपण तरी सुद्धा जर ती चल एकमेकाच्या शेजारी लिहिली तरी तो गुणाकारच असतो, म्हणजे ZW म्हणजे Z गुणिले W आहे। तर ZW बरोबर K ऐवजी आता आपण जी किंमत मिळाली ती टाकणार आहोत 60, म्हणून ZW बरोबर 60 हे या चलनाचं समीकरण होईल। पुढे पाहूया। S व्यस्त प्रमाण 1 T वर्ग जेव्हा S बरोबर 4 असतो तेव्हा T बरोबर 5 असतो। इथे चलनाचं समीकरण आपल्याला मिळेल S गुणिले T वर्ग बरोबर K, ST वर्ग बरोबर K। S 4 असतो तेव्हा T वर्ग 5 असतो, T 5 असतो, त्यामुळे S बरोबर T चा वर्ग आहे त्यामुळे 5 चा वर्ग येईल बरोबर K। तर हे सोडवल्यानंतर आपल्याला 5 चा वर्ग 25 गुणिले 4 100, K बरोबर 100 मिळाले। चलनाचा स्थिरांक आहे 100, मग आपलं समीकरण होईल ST वर्ग बरोबर 100। पुढील उदाहरण पहा। X व्यस्त चलन वर्गमुळात Y, इथे वर्गमुळात Y आहे हे लक्षात घ्यायचे। X बरोबर 15 असतो तेव्हा Y बरोबर 9 असतो। आपल्याला स्थिरांक काढायचा आहे, तर आपल्याला समीकरण मिळेल X वर्गमुळात Y बरोबर K। X बरोबर 15 तेव्हा Y बरोबर 9 असतो, त्यामुळे X च्या जागी आपण 15 लिहिले, Y च्या जागी 9 लिहिले। वर्गमुळात 9 म्हणजे 3, 15 × 45, त्यामुळे K बरोबर 45 मिळालेला आहे। चलनाचा स्थिरांक आहे 45, तो समीकरणात टाकूया। X वर्गमुळात Y बरोबर 45 हे चलनाचं आपल्याला समीकरण मिळालेलं आहे। पुढील प्रश्न पाहूया। इथून शाब्दिक उदाहरण आहेत। पहिलं शाब्दिक उदाहरण आहे, सफरचंदांच्या राशीतील सर्व सफरचंदे पेट्यात भरायची आहेत। प्रत्येक पेटीत 24 सफरचंदे ठेवली तर ती भरण्यासाठी 27 पेट्या लागतात। जर प्रत्येक पेटीत 36 सफरचंदे ठेवली तर किती पेट्या लागतील? इथे सुद्धा दोन राशी आहेत। पहिली आहे एका पेटीतील सफरचंद आणि दुसरी आहे पेट्यांची संख्या। तर आपण एका पेटीतील सफरचंदे बरोबर X मानू, पेट्यांची संख्या बरोबर Y मानू। पेटीतील सफरचंदांची संख्या व पेट्यांची संख्या व्यस्त प्रमाणात आहे हे आपल्याला ठरवावं लागेल इथे प्रमाण। त्यासाठी लक्षात घ्यायचे की जर आपण एका पेटीतील सफरचंद वाढवली तर पेट्यांची संख्या कमी होईल, आणि पेट्यातील सफरचंदांची संख्या जर आपण कमी केली तर पेट्यांची संख्या वाढणार आहे। याचाच अर्थ या दोन राशी व्यस्त प्रमाणात आहे, त्यामुळे त्यांचे गणिती लेखन असं होईल X व्यस्त प्रमाण Y, आणि त्याचं हे जे माहिती दिलेली आहे याच्यामध्ये व्यस्त चलन आहे तेव्हा व्यस्त चलनाचं जे आपलं समीकरण आहे ते होईल XY बरोबर K।
आता आपल्याला दिलेलं आहे की जेव्हा x 24 असतो म्हणजे एका पेटीतील सफरचंदांची संख्या 24 असते तेव्हा पेट्यांची संख्या 27 होते. हे आपण समीकरणामध्ये या किमती टाकूया. 24 गुणिले 27 बरोबर k. यांचा गुणाकार येतो 648 म्हणजे या उदाहरणामधील चलनाचा स्थिरांक आहे 648. आता त्यांनी विचारले प्रत्येक पेटीत जर 36 सफरचंदे ठेवली तर किती पेट्या लागतील. म्हणजे आपला x जो आहे आता 36 आहे आणि आपल्याला y शोधायचा आहे. तर x बरोबर 36 ठेवा. या समीकरणामध्ये किमती टाकूया. 36 गुणिले y बरोबर 648. y बरोबर 648 भागिले 36. y बरोबर 18. याचा अर्थ जर पेटीत 36 सफरचंदे ठेवली तर अशा 18 पेट्या आपल्याला लागतील. अशा प्रकारे व्यस्त चलनाच्या आधाराने आपण हे उदाहरण सोडवलेलं आहे. पुढील उदाहरण पाहूया. खालील विधाने चलनाचे चिन्ह वापरून लिहा. इथे फक्त आपल्याला चलनाचं चिन्ह वापरून त्या विधानाचं लेखन करायचे. पहिलं विधान आहे ध्वनीची तरंग लांबी म्हणजेच L आणि वारंवारता F यामध्ये व्यस्त चलन असते. तर आपण L व्यस्त चलन F अशा तऱ्हेने हे लिहिणार आहोत. पुढे दुसरं विधान आहे दिव्याच्या प्रकाशाची तीव्रता I आणि दिवा व पडदा यामधील अंतराचा D वर्ग यामध्ये व्यस्त चलन असते. I व्यस्त चलन D वर्ग. अशा तऱ्हेने आपण या विधानाचं गणिती स्वरूपामध्ये लेखन केलेलं आहे. 5वा प्रश्न पाहूया. x व्यस्त चलन वर्गमुळात y आणि x बरोबर 40 असताना y बरोबर 16 तर x बरोबर 10 असताना y बरोबर किती. इथे पहिल्यांदा आपल्याला चलनाचं समीकरण शोधावं लागेल. ते येईल x वर्गमुळात y बरोबर k. आता आपल्याला ह्या दोन किमती टाकून k ची किंमत काढायची आहे. तर x बरोबर 40 तेव्हा y बरोबर 16 असतो त्यामुळे 40 गुणिले वर्गमुळात 16 बरोबर k. हे सोडवल्यानंतर आपल्याला 16चं वर्गमूळ येतं 4. 40 गुणिले 4 160 म्हणजे k हा स्थिरांक जो आहे त्याची किंमत आली 160. आता आपल्याला x बरोबर 10 असताना y काढायचा आहे. तर हे जे आपलं पहिलं समीकरण आहे त्याच्यामध्ये आता k ची किंमत आपल्याला माहिती आहे. x ची किंमत त्यांनी दिलेली आहे तर y ची किंमत काढूया. x बरोबर 10 घेतलं, k बरोबर 160 घेतले आणि वर्गमुळात y तसाच लिहून हे समीकरण आपण लिहून घेतलं. वर्गमुळात y बरोबर हा 10 इकडे भागिले होईल 160 भागिले 10 16. वर्गमुळात y 16 आहे. याचा अर्थ जर दोन्हीकडचा वर्ग केला तर वर्गमुळात y चा वर्ग येईल y आणि 16चा वर्ग येईल 256. तेव्हा इथे y ची किंमत आपल्याला 256 अशी मिळालेली आहे. पुढे पाहूया. शेवटचं उदाहरण आहे x आणि y राशींमध्ये व्यस्त चलन आहे. x बरोबर 15 तेव्हा y बरोबर 10 असते. x बरोबर 20 तेव्हा y बरोबर किती. तर इथे सुद्धा आपल्याला पहिलं चलनाचं आपण लेखन केलं, नंतर समीकरण केलं लिहिलं. x 15 असते तेव्हा y बरोबर 10 असते त्यामुळे 15 गुणिले 10 बरोबर y. k बरोबर 15 गुणिले 10 बरोबर k बरोबर 150. म्हणजे आपल्याला चलनाचा स्थिरांक जो मिळाला आहे तो आहे 150. आता आपल्याला x बरोबर 20 असताना y किती काढायचे. तर हे जे चलनाचं समीकरण आहे त्याच्यामध्ये आता x ची किंमत आपल्याला 20 घ्यायची आहे. k ची किंमत आपल्याला 150 मिळालेली आहे. त्यामुळे 20 गुणिले y बरोबर 150 असं लेखन केलं आपण. y बरोबर 150 भागिले 20 होईल आणि यांचा भागाकार येतो 7.5. तेव्हा y ची किंमत आपल्याला 7.5 अशी मिळालेली आहे. तर अशा तऱ्हेने आपला इथे सराव संच पूर्ण होत आहे. या सराव संचामध्ये आपण व्यस्त चलनावर आधारित उदाहरणं केलेली आहेत. समचलन व व्यस्त चलन दोन्हींचं लेखन, त्यांच्या समीकरणाचं लेखन व्यवस्थितपणे आपल्याला येणं गरजेचं आहे आणि त्याच्यामध्ये मग किमती टाकून पुढे सोडवणं सोपं असतं. परंतु शाब्दिक उदाहरण असो किंवा आपल्याला अंकामध्ये दिलेली उदाहरणं असो, समीकरणाचं लेखन अतिशय अचूक केलं पाहिजे. मग आपल्याला ही उदाहरणं अतिशय सोप्या पद्धतीने सहजपणे सोडवता येतील. तर अशाच आणखी उदाहरणांचा सराव करा व समचलन व व्यस्त चलन दोनही व्यवस्थित समजून घ्या. धन्यवाद.